हॅलो, नमस्कार. तर चला आता वीकेंड आहे म्हणजे काहीतरी स्पेशल हे पाहिजेच. तर नागपूरवाल्यांच्या घरी जर तर्री पोहा नाही झाला तर काय फायदा? तर आज आपण तर्री पोह्याची रेसिपी बघणार आहोत. आज संडे आहे, तर आमच्याकडे आज सकाळी नाश्त्याला तर्री पोहा होता. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी. एकदम सिंपल, झटपट आणि मस्त झणझणीत असं आपण करणार आहोत. इथे खोबरं, कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे मसाल्यासाठी. सगळ्यात पहिले खोबरं जे आहे ना ते ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. तव्यावर किंवा कढईत तुम्ही कशातही करा, फक्त मंद आचेवर भाजायचा. तो छान असा लालसर रंग त्याला आला पाहिजे, पांढरटपणा दिसला नाही पाहिजे. टोमॅटो घेतलेले आहे. आता इथे कांदा जो आहे तो मी कच्चा घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याला थोडंसं तेलामध्ये भाजून घेऊ शकता. तरी ना नंतर जे आपल्याला तेलामध्ये मसाला भाजायची जी प्रोसेस असते ती जरा कमी होते. आता इथे मी कच्चा घेतलेला आहे. पाणी न टाकता किंवा कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे. इथे कुकरमध्ये करणार आहे मी, त्यामुळे मी प्रेशर कुकर घेतला आहे. तेल घ्यायचं आहे, तेलामध्ये घालायचे आहे तेजपान. आता इथे मी खडा मसाला पावडर घातली आहे, तुम्ही अख्खे खडा मसाले घालू शकता. थोडीशी कसुरी मेथी घातली आहे, डायरेक्ट तेलामध्येच घालायची. आता यात आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे ना तो घालायचा आहे आणि ह्याला आता आपल्याला चांगलं तेल सुटेस्तोवर शिजवून घ्यायचं आहे. कारण कांदा जो आहे तो मी कच्चा घातलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा कच्चा आहे. तो आता हे मसाला ना आपण चांगला तेलामध्ये भाजून घेऊया. छान असं तेल सुटेस्तोवर भाजायचं आहे याला. आता ना याच्यात थोडं मीठ घालायचं, स्टार्टिंगलाच घालून द्यायचं. त्याने काय होतं ना, मसाला लवकर शिजतो, छान तेल सुटतं याला. त्यामुळे मीठ जे आहे ते मी आधीच घालत असते. आता ह्याला आपण चांगलं परतवून घेऊया आणि ह्याला तेल सुटेस्तोवर शिजवून घेऊया. थोडंसं मिक्सर जारमध्ये जे मसाला लागला होता ना त्यात पाणी घातलं मी आणि ते ह्याच्यात घालायचं आहे आणि आता ह्याला पूर्ण शिजू द्यायचं आहे. आता हे बघा, थोडंसं घट्टपणा आल्यानंतर ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला आलं लसणाची पेस्ट. ती घालूनसुद्धा आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण खालून मसाला लागला नाही पाहिजे म्हणून. आता ह्याला आपण चांगलं शिजवून घेऊया. हे बघा, छान असं तेल सुटलं आहे बघा मसाल्याला आणि मसाला खालून लागेल थोडासा, त्याला काढत जायचं आणि शिजवून घ्यायचं. मसाला जितका चांगला तुम्ही शिजवाल ना तितकी तुमची भाजी ना एक नंबर बनवून तयार होते. सो मसाला चांगला शिजवा. आता याच्यात बेसिक आपले मसाले, काळा मसाला, धनेजिरे पूड, तिखट आणि हळद, बस एवढंच घालायचं. बाकी काही घालायची गरज नाही. तिखट थोडं मी जास्त घालते कारण ही जरा झणझणीत असते भाजी. सो तिखट थोडं जास्त, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तसं काही नाही. आता ह्याला आपण चांगलं शिजवून घेऊया, कारण आपण जे मसाले घातले ते पण कच्चे आहेत. साईडला ना पाणी थोडंसं गरम करायला ठेवून द्यायचं आणि त्याने काय होतं ना, तेल छान सुटतं. आता थोडंसं पाणी याच्यात ॲड करूया आपण. मसाला चांगला शिजला पाहिजे आपला म्हणून. आता याला चांगली उकळी आली आहे, प्लस तेल पण छान सुटलं आहे. आता आपण याच्यात आपले चणे घालूया. ह्याच्यामध्ये काळ्या चण्यांचाच यूज होतो, पांढरे छोले चालत नाही, काळेच लागतात. सो तुम्ही काळेच घ्या. आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया आपण. 2-3 मिनटं असंच ठेवायचं याला, हलकं तेल सुटेस्तोवर. आता ह्याला चांगलं मिक्स करायचं. चण्याला शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी याच्यात घालायचं. कुकरचे झाकण लावायचं आणि ह्याला चांगल्या 3-4 शिट्या काढून घ्यायच्या. 3 शिट्यांमध्ये आरामात चणे छान मऊसूत शिजतात. ते होत आहे तोसर आपण पोह्यांची तयारी करू. आता तर्री पोहे म्हटल्यावर ना, पोहे हे माइल्ड असतात कारण आपण जे चणे घेतले ते ऑलरेडी तिखट आणि झणझणीत आहे. सो होईस्तोवर जे पोहे आहेत ना ते थोडेसे कमी तिखट करायचे, त्याला जास्त तिखट करायचं नाही. तर इथे जिरं घातलं आहे, आलं किसून घातलेलं आहे, गोडलिंब घातलं आहे, थोडंसं हिंग घालायचं आहे. शेंगदाणे घालते मी, त्यामुळे तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातले तरीही चालतात. थोडेसे शेंगदाणे आपण तेलातच घालूया आणि ह्याला एक 2-3 मिनटं परतवून घेऊया चांगलं. हिरव्या मिरच्या घालूया, फार घालायच्या नाही कारण ऑलरेडी आपला रस्सा तिखट आहे. सो मग ते जास्त तिखट झालं की पण खाणं होत नाही. आता याच्यात कांदा घालायचा, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात बटाटा पण घालू शकता. कोथिंबीर घालायची थोडीशी. ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया आपण. आता हे परतून झालं, याच्यात घालायचं थोडंसं मीठ. त्याने कांद्याला पण टेस्ट छान येते जर आपण आधी मीठ घातलं तर. थोडीशी हळद घालायची आहे. ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, 1-2 मिनटं परतवून घ्यायचं. आणि मी ना थोडंसं धने जिरे पूड पण घालते ह्याच्यामध्ये. त्याने ना टेस्ट छान येते पोह्यांना म्हणून घालते, नाही घातलं तरी चालतं, ऑप्शनल आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे भिजवून ठेवलेले पोहे होते ना ते ह्याच्यात घालायचे आणि ह्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. आता हे पोहे ह्याच्यात घालते आहे मी. आता हे पोहे ह्याच्यात घालायचे, मिक्स करायचं आणि ह्याला चांगली वाफ काढून घ्यायची. तर हे बघा, इथे आपले पोहेसुद्धा तयार आहे. इथे आपला कुकरही थंड झाला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, मस्त अशी तर्री आलेली आहे यालावरती. आता ही जी तर्री आहे ना ही थोडीशी आपण साईडला काढून घेणार आहोत.
म्हणजे की बेसिकली जे वरचं तेल आलेलं आहे ते आपण थोडंसं साईडला काढून घ्यायचं. वरून पोह्यावर ते छान लागतं खायला, म्हणून करणार आहोत आपण. आता ना गॅस सुरू ठेवायचा आहे आणि 1-2 टोमॅटो आहेत, मी फक्त उभे कापून घेतले ते याच्यात घालायचे आहे. ते याच्यामध्ये असतात आणि थोडंसं उकळून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची आणि छान उकळून घ्यायचं. हे बघा रस्सा आपला एकदम परफेक्ट आहे. खूप घट्ट नको आहे रस्सा, आपल्याला थोडासा पातळच हवा आहे. खायला पण मग ते इझी जातं. सो आता हे आपलं सगळं तयार झालेलं आहे. फक्त टोमॅटो हलका शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. खूप पिचपिचा शिजवायचा नाही आहे, एकदम हलका माइल्ड. आता आपण प्लेटिंगला सुरू करूया. तर इथे प्लेटमध्ये घ्यायचे सगळ्यात पहिले पोहे. पोह्यांवर घालायचे आपले चणे. सगळ्यात पहिले चणे घालायचे आणि नंतर मग तर्री घालायची, रस्सा घालायचा. तर सगळ्यात पहिले चणे घालूया आपण. आणि खायला ना खूप अल्टिमेट लागतं, मस्त असं झणझणीत आणि एकदम टेस्टी. त्याच्यावर घालायचा रस्सा. टोमॅटो हे बघा अशा साईजचे टोमॅटो आपल्याला कापून घ्यायचे. लिंबू घ्यायचं साईडला. कांदा आणि कोथिंबीर घालायची. आणि मस्त असा आपला हा तर्री पोहा नागपूरचा फेमस नाश्ता बनून तयार झाला आहे. सो नक्की ट्राय करून बघा.